त्यांना मतदान करूच नका. महापालिका निवडणुकीच्या 2 दिवस आधी जरांगे पाटलांचे पत्ते ओपन. थेट भूमिकेमुळे मोठी खळबळ. राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. येत्या 15 तारखेला राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतदान मोजणी होणार आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे महापालिका निवडणुकीसाठी आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी मराठा समाजातील बांधवांना मोठं आव्हान केलं आहे. ते बुलढाण्यात बोलत होते. जे समाजाच्या विरोधात गेले होते, जे आरक्षणाच्या विरोधात गेले होते, नेमके तेच आता निवडणुकीत उभे आहेत. त्यांना मतदान करूच नका, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की मराठ्यांनी आता कट्टर आणि कडवट वागलं पाहिजे. मुस्लिम दलितांची या सरकारने काडी लावून टाकली. या सरकारचा कार्यक्रम करा. इतकी खुन्नस ठेवायची की यांना मतदान करायचं नाही. आम्ही असं लोकसभेला एवढं फेस काढला होता. निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप होत नाही, तर त्यांनी पैसे वाटलेच आहेत. खूप माल आहे यांच्याकडे. आता खूप पैशाचे बंडल आहेत वाटतं. शर्टामधून दिसतंय असे बंडल हे सोबत ठेवतात, नोटा वाटतात आणि घोळ करतात. या महापालिकेत कोणासोबत कोणाची युती हेच कळत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. यावरती तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशी नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.